अतिवृष्टीमुळे बेमळा नदीला महापूर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, कवठळ येथील शेतकऱ्यांची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे दिनांक 29 व 30 जुलै 2026 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेमळा नदीला महापूर आलाय। या पुरात शेतजमीन खरडून गेली असून सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कवठळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संग्रामपूर यांच्यामार्फत माननीय तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मौजे कवठळ भाग क्रमांक 2 गट क्रमांक 468 क्षेत्र 3.83 हेक्टर येथील उभे असलेले सोयाबीन पीक पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेले। तसेच शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या शेतात पूर्व बाजूस शासनामार्फत नदीवर कोणताही सखोल तांत्रिक अभ्यास न करता बांधाचे काम करण्यात आले। या बांधाला आवश्यक संरक्षण भिंत उभारण्यात आलेली नाही। तसेच नदीचे खोलीकरणही करण्यात आलेले नसल्याने पुराचे पाणी थेट शेतातून वाहते। त्यामुळे दरवर्षी शेतजमिनीचे नुकसान होत असून यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। यामुळे संबंधित बांधाची तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक सुधारणा व संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात। तसेच नुकसानग्रस्त शेतजमीन व सोयाबीन पिकाचा पंचनामा करून शासनाच्या प्रचलित नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनावर मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहेर यांच्यासह कवठळ येथील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनाच्या प्रति ग्राम महसूल अधिकारी मौजे कवठळ भाग 2 ग्रामपंचायत कवठळचे सरपंच तसेच जिल्ह्यातील संपादक व पत्रकार यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत। युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव।